Welcome friends. Today we are going to learn the second and third stanza of the poem Indian Weavers by Sarojini Naidu. आज आपण इंडियन व्ह्युअर्स या कवितेचा सेकंड आणि थर्ड स्टांजा जो आहे तो पाहणार आहोत. नाव सी सेकंड स्टांजा. Weavers weaving at fall of night, why do you weave a garment so bright? Like the plumes of a peacock, purple and green, we weave the marriage veils of a queen. Now see the words. Fall of night means evening. Fall of night म्हणजे evening. Then plumes, soft feathers. सॉफ्ट फेदर्स किंवा सॉफ्ट असणारे पंख त्यांना प्लूम्स असं म्हणतात. मॅरेज वेल्स मीन्स चुनरी. ही लग्न समारंभामध्ये वगैरे वापरली जाते ती. नाव सी द सेकंड स्टांजा. In second stanza also, the poet meets the Indian weavers, this time during the fall of night or evening. यावेळेला सुद्धा कवी इंडियन व्ह्युअर्सना भेटते. वेळ जी आहे ती वेळ फॉल ऑफ नाईट म्हणजेच सायंकाळची वेळ आहे. इट इज ऑल्सो द टाईम ड्युरिंग विच मोस्ट ऑफ द इंडियन मॅरेजेस टेक प्लेस. आणि ही वेळ म्हणजे अनेक लग्न समारंभ किंवा विवाह समारंभ सायंकाळच्या वेळेला म्हणजेच गोरज मुहूर्तावरती होत असतात. आणि या वेळेला कवी जी आहे ती इंडियन व्ह्युअर्सना भेटते. अँड देन शी आस्क्स देम, व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट लाईक द प्लूम्स ऑफ अ पीकॉक पर्पल अँड ग्रीन. She asks them, why the Indian weavers why the weavers weave a garment so bright like the plumes of peacock, that is purple and green colored garments. यावेळेला तुम्ही मोरपंखांचे जे कलर आहेत पर्पल आणि ग्रीन कलर, या कलरचे गारमेंट्स किंवा जी वस्त्र आहेत तुम्ही का विणता आहात? Remember, the garment at this time is bright and full of colors like feathers of peacock. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, या वेळेला विणली गेलेली जे किंवा जाणारे कपडे जे आहेत किंवा जे गारमेंट आहे, जे वस्त्र आहे ते रंगीबेरंगी असं आहे. पिकॉकचे फेदर्स किंवा मोरपंख ज्या पद्धतीनं कलरफुल असतात त्या पद्धतीचे कलरफुल कपडे किंवा जे क्लॉथ्स आहेत ते हे विणकर विणतायत. टू द क्वेश्चन और पोएट्स क्वेश्चन द व्ह्युअर्स गिव्ह देअर रिप्लाय. कवीचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नांना व्ह्युअर्स रिप्लाय देतात. द व्ह्युअर्स रिप्लाय दॅट दे व्ह्यू द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. व्ह्युअर्स रिप्लाय किंवा उत्तर देतात की ते सायंकाळच्या वेळेला क्वीनसाठी मॅरेज वेल्स किंवा ज्या चुनऱ्या आहेत त्या चुनरी विणतायत, व्ह्यू करायला लागलेत. दस दे रेफर टू द सेकंड स्टेज और अडल्ट स्टेज ऑफ लाईफ. या ठिकाणी जो अडल्ट स्टेज किंवा सेकंड स्टेज ऑफ लाईफ, जीवनाची जी दुसरी अवस्था जी आहे किंवा तारुण्य अवस्था, त्याचा रेफरन्स आलेला आहे. ड्युरिंग धिस स्टेज ह्युमन्स आर ॲक्टिव्ह. या सेकंड स्टेजमध्ये पहिल्या स्टेजपेक्षा ह्युमन्स किंवा लोक ॲक्टिव्ह असतात. दे लव्ह इच अदर, गेट मॅरिड अँड क्वेस्ट फॉर बेटर अँड प्रॉस्परस लाईफ. एकमेकावरती प्रेम करतात लोक, त्याचबरोबर दे गेट मॅरिड. आणि या अवस्थेमध्ये
लग्न वगैरे आहेत ते लग्न होतात आणि बेटर आणि प्रॉस्परस लाईफ जे आहे ते जगण्याचा प्रयत्न करतात, त्याची आशा बाळगतात. हिअर इन दिस स्टांजा the colors purple and green symbolize sorrow and happiness or ups and downs of life that make the adulthood bright. या ठिकाणी पर्पल आणि ग्रीन कलर जे आहेत ते जीवनामध्ये असणार जी सुखदुःख जे आहेत किंवा चढ उतार जे आहेत त्यासाठी प्रतीक म्हणून वापरले, ते रिप्रेझेंट करायचं काम हे दोन कलर्स करतात. and we know आणि आपल्याला हे माहिती आहे only happiness in life that is also useless, only sorrow that is not good at all. And when life is full of happiness and sorrow, when we can say when there is sorrow as well as happiness in our life, then only the life is good. यावेळेला जीवनामध्ये सुख त्याचबरोबर दुःखही असतं, त्याच वेळेला हे जे जीवन आहे ते जीवन असं वाटतं. Now see the third stanza. Now here you can clearly see that third stanza deals with death or old age. थर्ड स्टांजा जो आहे डेथ किंवा ओल्ड एज याच्याशी संबंधित आहे. सी द लाईन्स. Weavers weaving solemn and still, what do you weave in the moonlight chill? White as a feather and white as a cloud, we weave a dead man's funeral shroud. See the words solemn, serious, गंभीर, still, शांत, funeral shroud, a cloth in which a dead person is wrapped or covered. डेड बॉडी जी आहे ती कव्हर करण्यासाठी वापरलं जाणारं पांढऱ्या रंगाचं कापड, दॅट इज कॉल्ड फ्युनरल श्रॉड. त्याला फ्युनरल श्रॉड असं म्हटलं जातं. नाव सी इन द व्हेरी फर्स्ट लाईन द मूड ऑफ द व्ह्युअर्स इज गिवन. पहिल्याच म्हणजे पहिल्याच लाईनमध्ये व्ह्युअर्स जे आहेत त्यांचा मूड सांगितलेला आहे. हिअर द व्ह्युअर्स आर सॉलम अँड स्टील, दे आर सिरियस अँड स्टील. ज्यावेळेला हे विणत आहेत त्या त्यांचा मूड अतिशय गंभीर असा आहे आणि व्ह्युअर्स शांतपणे आपलं काम करत आहेत, शांतपणे ते कापड विणत आहेत. नाव हिअर द पोएट आस्क्ड देम क्वेश्चन, व्हॉट डू यू व्ह्यू इन द चिल मूनलाईट और मूनलाईट चिल. या थंड अशा मूनलाईट किंवा रात्री तुम्ही काय विणत आहात. सी अर्लियर क्वेश्चन्स. अगोदरचे जे क्वेश्चन्स आहेत ते बघायचे पहिल्या स्टांजामध्ये आणि सेकंड स्टांजामध्ये. द क्वेश्चन स्टार्ट्स विथ व्हाय डू यू व्ह्यू. त्या ठिकाणी मात्र क्वेश्चन कसे विचारलेत, तुम्ही काय विणत आहात. सॉरी, व्हाय डू यू व्ह्यू, तुम्ही का विणत आहात, या पद्धतीनं क्वेश्चन विचारलेत. अँड द थर्ड अँड फायनल स्टांजा द पोएट आस्क्ड द क्वेश्चन स्टार्टिंग विथ व्हॉट डू यू व्ह्यू. तुम्ही काय विणत आहात असा प्रश्न शेवटी विचारलेला आहे. मीन्स शी इज अनेबल टू फिगर आउट व्हॉट द व्ह्युअर्स आर विविंग. हे व्ह्युअर जे आहे ते काय विणत आहेत हे तिला लक्षात येत नाही, तिला समजत नाही. त्यामुळं हा क्वेश्चन व्हॉटने विचारलेला आहे. नाव सी
In the third stanza, the poet finds the weaver solemn and still, शांत आणि गंभीर असे ते, means they are quite sorrowful, grieved and silent. याचाच अर्थ की त्या दुःखी आहेत, त्याचबरोबर शांत असेत. They are viewing something weird in the chill moonlight, that is in the dead of night. आणि रात्री, अगदी थंड अशा रात्री ते समजण्यास कठीण असं कापड विणतायत. कवीला ते समजत नाही ते नक्की काय आहे. This time the garment is white as a feather and white as a cloud. आणि यावेळचं जे गारमेंट आहे, यावेळचं जे वस्त्र आहे ते पंखांच्या सारखं शुभ्र पांढरं, त्याचबरोबर क्लाउडचे किंवा ढग आहेत त्या ढगांच्या सारखं शुभ्र किंवा पांढरं या कलरचं हे कापड आहे. मीन्स हिअर in the second stanza the poet fails to figure out what it is. हे जे कापड म्हणजे हे काय आहे किंवा कशासाठी आहे हे समजणं कवीसाठी थोडं अवघड होते. अँड व्हाय दे आर सो सॉरोफुल अँड सायलेंट. आणि विवर जे आहे ते विवर्स इतके दुःखी आणि शांत असे का आहेत हे तिच्या लक्षात येत नाही. शी आस्क्स देम what they are viewing rather than why they are viewing. त्यामुळे ती त्या विवर्सना विचारते what they are viewing. ते काय विणत आहेत ते असा प्रश्न नाही विचारत का विणत आहेत, त्याच्याऐवजी ते काय विणत आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. मीन्स हिअर शी इज अनेबल टू फिगर आउट what the cloth is for. व्हॉट इज दॅट क्लॉथ. हे जे कापड आहे किंवा जे गारमेंट आहे ते काय आहे कशासाठी आहे हे तिला समजत नाही, तिच्या लक्षात आलेलं नाही. त्यामुळे व्हॉटनं क्वेश्चन विचारलं आहे. देन द व्ह्युअर्स रिप्लाय दॅट दे आर विविंग श्रॉड फॉर अ डेड पर्सन. ते काय विणत आहेत तर डेड पर्सनसाठी किंवा डेड बॉडी कव्हर करण्यासाठी झाकण्यासाठी जे श्रॉड आहे किंवा पांढऱ्या रंगात जे कापड आहे ते कापड ते विणत आहेत. हे श्रॉड मीन्स क्लॉथ पुट ऑन डेड बॉडी. डेड बॉडीवरती झाकलं जाणारं किंवा डेड बॉडी कव्हर करण्यासाठी वापरलं जाणारं जे कापड आहे त्याला श्रॉड असं म्हटलं जातं. Thus the third and final stage is death. आणि या ठिकाणी तिसरी आणि शेवटची आयुष्यामध्ये असणारी स्टेज जी आहे ती डेथ आहे, मृत्यू. which is colorless, emotionless and lifeless like white cloud or feather. आणि जीवनातील ही अवस्था कलरलेस रंगहीन अशी असते, इमोशनलेस भावनारहित असते अँड लाईफलेस अगदी चैतन्यहीन अशी असते. आणि त्याचं कम्पॅरिझन जे आहे ते कम्पॅरिझन किंवा तुलना जी आहे ती पांढऱ्या पंखांच्या बरोबर आणि पांढऱ्या ढगांच्या बरोबर केले किंवा शुभ्र पंखांच्या बरोबर शुभ्र ढगांच्या बरोबर तुलना केली, कम्पॅरिझन केलेलं आहे. आता फिगर्स ऑफ स्पीच वी विल सी द फिगर्स ऑफ स्पीच इन अ स्पेशल लेक्चर. आणि आपल्याला माहीत आहे तो आता तुलना केलेली असेल फिगर ऑफ स्पीच कोणते असते, ॲजने केले, लाईकने केलेले असेल तर सिमिलीचा वापर केलेला आहे. त्या डिटेलमध्ये आपण ते नंतर बघू. Thus the life begins with joy. आणि अशा पद्धतीने आपल्या जीवनाची सुरुवात जी आहे ती सुरुवात आनंदानं होते. होप्स आणि एक्सपेक्टेशन्सनं सुद्धा होते. बट एंड्स विथ सॉरो अँड ग्रीफ. आणि शेवट जो आहे तो शेवट मात्र दुःखात होतो. नाव पॉईंट्स टू रिमेंबर हिअर इन दिस पोयम सरोजिनी नायडू सम्स ऑफ द लाईफ ऑफ ह्युमन बीइंग्स इन 3 मेन स्टेजेस. मानवी जीवनाचं सार जे आहे ते 3 स्टेजमध्ये तिनं सरोजिनी नायडूंनी सांगितलं आहे. शी हॅज यूज्ड सिम्बल्स लाईक क्लॉथ्स अँड टाईम ऑफ द डे. आणि हे सांगण्यासाठी
क्लॉथ्स किंवा गारमेंट्स आणि दिवसाची वेळ जी आहे ती वेळ यांचा वापर केलेला आहे. द जर्नी ऑफ लाईफ बिगिन्स विथ वन कलर दॅट इज ब्ल्यू विच मीन्स जॉय अँड हॅपीनेस. जीवनाच्या प्रवासाची सुरुवात जी आहे ती एकाच कलरनं होते आणि तो कलर म्हणजे ब्ल्यू कलर. आणि या ठिकाणी ब्ल्यू कलर म्हणजेच काय, आयुष्यामध्ये असणारं जॉय आणि हॅपीनेस, आनंद, म्हणजे आनंदानं जीवनाची सुरुवात होते. देन इट कंटिन्यूज विथ ॲडिशन ऑफ द नंबर ऑफ कलर्स ग्रीन अँड पर्पल. आणि नंतर सेकंड स्टेजमध्ये तारुण्यावस्थेमध्ये प्रौढावस्थेमध्ये जीवनामध्ये अजून कलर यायला सुरुवात होतात आणि ते कलर म्हणजेच ग्रीन आणि पर्पल कलर त्यामध्ये ॲड होतात. इट मीन्स दॅट सॉरोज एंटर द लाईफ अलॉंग विथ हॅपीनेस. म्हणजेच आनंदही असतोच पण आनंदाबरोबर जी दुःख आहे ती दुःखसुद्धा जीवनामध्ये प्रवेश करतात. लाईफ इज मोर ॲक्टिव्ह इन दिस स्टेज दॅन द फर्स्ट स्टेज. अँड यू नो, पहिल्या स्टेजपेक्षा सेकंड स्टेजमध्ये लाईफ जे आहे ते अधिक ॲक्टिव्ह असं असतं. In the final stage, all the colors vanish away and a single color, that is white, remains. आणि शेवटच्या अवस्थेमध्ये म्हणजेच वृद्धावस्थेमध्ये जीवनातील सर्व कलर जे आहे ते नाहीसे होतात आणि एकच कलर उरतो आणि तो म्हणजे व्हाईट कलर, शुभ्र कलर किंवा पांढरा कलर. इट मीन्स दॅट इमोशन्स आर कनेक्टेड विथ लाईफ अँड व्हेन पर्सन डाईज इमोशन्स ऑल्सो डाय. म्हणजे याचाच अर्थ काय, तर पहिल्या म्हणण्यापेक्षा दुसरी जी स्टेज आहे त्या दुसऱ्या स्टेजमध्ये इमोशन्स, भावना वगैरे ज्या आहेत त्या जीवनामध्ये कनेक्ट होतात आणि ज्यावेळेला व्यक्ती मरते किंवा डाय होते, व्हेन पर्सन डाईज, these emotions also die. In other words, we can also say that in the final stage, life becomes colorless and without any emotion. जीवन जे आहे ते अगदी रंगहीन बनतं, त्याचबरोबर भावना रहित असं बनतं. आता सेकंड स्टांजामध्ये दिवसाची कोणती वेळ सांगितली, टाईम ऑफ डे, लेट इन द इव्हिनिंग और फॉल ऑफ नाईट. लेट इन द इव्हिनिंग किंवा फॉल ऑफ नाईट ही वेळ सांगितले. ते दर्शवण्यासाठी वर्ड्स कोणते वापरलेत, फॉल ऑफ नाईट, फॉल ऑफ नाईट हे वर्ड्स वापरलेले आहेत. व्हॉट डू द व्ह्यूवर्स डू ॲट दिस टाईम, या वेळेला व्ह्यूवर्स काय करतात, द व्ह्यूवर्स व्ह्यू अ मॅरेज व्हेल्स फॉर अ क्वीन. तर क्वीनसाठी ते मॅरेज व्हेल्स किंवा चुनरी विणत आहेत. थर्ड स्टांजामध्ये काय सांगितलं, व्हॉट इज द टाईम ऑफ डे, दॅट इज मेन्शन कोल्ड नाईट. विच वर्ड्स ऑर फ्रेजेस इंडिकेट दॅट, कोणते शब्द किंवा फ्रेजेस हे दर्शवतात, मूनलाईट चिल. मूनलाईट चिल हे शब्द दर्शवतात ही कोल्ड नाईट आहे. व्हॉट डू द व्ह्यूवर्स डू ॲट दिस टाईम, यावेळेला व्ह्यूवर्स काय करत आहेत, द व्ह्यूवर्स व्ह्यू अ श्रॉड फॉर अ डेड मॅन्स फ्युनरल. काय करत आहेत, दे व्ह्यू अ श्रॉड फॉर अ डेड मॅन्स फ्युनरल. डेड मॅनच्या फ्युनरलसाठी किंवा ते डेड बॉडी कव्हर करण्यासाठी ते श्रॉड विणत आहेत. ओके, थँक यू. ड्युरिंग नेक्स्ट पिरियड वी विल सी द फिगर्स ऑफ स्पीच. नंतर आपण फिगर्स ऑफ स्पीच बघणार आहोत. ओके, थँक यू.